नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, BA भाग इकॉनॉमिक्स मधील औद्योगिक पर्यावरण या घटकाचा अभ्यास आपण करत आहोत। त्यामधील जो उपघटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे भारतीय उद्योगाच्या बाबतीतील अलीकडील प्रवृत्ती किंवा कल। विद्यार्थी मित्रांनो, भारतानं 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये मोठे बदल घडून येत आहे। त्यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे की 1991 नंतर खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या भूमिकेमुळे उद्योगांबाबत जागतिक स्पर्धा निर्माण झाली। भारतातील उद्योगांना सुरुवातीच्या काळात आपण तग धरून राहू का या बाबतीत शंका निर्माण झाल्या, परंतु आज भारतीय उद्योगांनी अनेक देशातील उद्योगांना विकत घेतल्याचंही दिसून येतं। म्हणजेच भारतीय उद्योग परकीय उद्योगांबरोबर स्पर्धा करून यशस्वी होत असल्याचंही आपल्याला या ठिकाणी जाणवतं। लहान उद्योगांचंही देशात मोठ्या प्रमाणावरती उत्पादन, रोजगार या बाबतीत योगदान दिसून येतं। आज देशामध्ये नवीन IT क्षेत्र प्रगत होताना दिसून येत आहे। सॉफ्टवेअरमध्ये भारत देश चांगल्या प्रकारची कामगिरी करत आहे। मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम भारतीय अर्थव्यवस्थेत नव्यानं राबवले जात आहेत। देशात नवीन उद्योग उभे राहावेत म्हणून सरकारच्या वतीनं प्रयत्न होत असल्याचंही दिसून येत आहे। त्याचबरोबर परकीय गुंतवणूक देशातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तसंच सहयोगी करार देशातील उद्योग आणि विदेशी उद्योगांमध्ये घडून येत असल्यामुळं उद्योग क्षेत्र नव्यानं त्या ठिकाणी विकसित होत आहे। एकूणच भारताची ही उद्योगांची प्रगती बघता देशाच्या निर्यातीतही वाढ होत आहे। आणि म्हणून आज आपण 1991 नंतर भारतीय उद्योगांच्या बाबतीत जो काही ट्रेंड्स, जो काही बदल किंवा जो काही कल काही मुद्द्यांच्या बाबतीत झालेला दिसून येतो, त्यामधले ठळक मुद्द्यांचा विचार आज आपण करतोय। यामध्ये प्रामुख्यानं की स्थूल देशांतर्गत उत्पादनातील उद्योगांचा वाटा हा वाढत चाललेला आपल्याला प्रामुख्यानं दिसतो। की नियोजन काळामध्ये निरनिराळ्या उद्योगांची चांगली प्रगती त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळं स्थूल देशांतर्गत उत्पादनातील औद्योगिक क्षेत्राचं योगदान वाढत असल्याचं दिसून येतं। या मुद्द्यांच्या बाबतीत आपल्याला आकडेवारीचा विचार जर केला तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये उद्योगाचा वाटा हा वाढत चाललेला दिसून येतो। 1950-51 मध्ये साधारणतः या काळामध्ये जे काही नियोजन काळात जी काही उद्योगांची प्रगती झाली, औद्योगिक क्षेत्राचं योगदान वाढत आहे। 1950-51 मध्ये उद्योग क्षेत्राचा स्थूल देशांतर्गत उत्पादनातला वाटा हा 13.3% इतका होता।
पुढं नंतरच्या काळात 1980-81 मध्ये हा देशाच्या एकूण GDP मध्ये तो वाटा 21.6%, 2001-2 मध्ये 24.6%, तर 2016-17 मध्ये त्यात वाढ होऊन तो 31.10% असा वाढला. थोडक्यात औद्योगिक क्षेत्राचं स्थूल देशांतर्गत उत्पादनातला वाढता वाटा हे भारतीय औद्योगिक विकासाचं प्रमुख वैशिष्ट्यही असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा एक स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय उद्योगांच्या बाबतीतला हा जो काही कल आहे, हा कल आपल्याला प्रामुख्यानं की एकूण GDP मध्ये उद्योगांचा वाटा वाढत चाललेला दिसून येतो, ही एक समाधानाची बाब प्रामुख्यानं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नंबर 2चा मुद्दा की स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारनं औद्योगिक विकासाची जबाबदारी सार्वजनिक क्षेत्रावर सोपवलेली आहे आणि त्याच्यामुळं या स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचा मोठा विस्तार झाल्याचंही दृष्टिपथामध्ये प्रामुख्यानं येत आहे. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या आकडेवारीचा विचार जर केला तर ती वाढत असल्याचंही प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं की 1950-51 मध्ये सार्वजनिक उद्योगांची संख्या ही साधारणतः 5 इतकी होती. तर त्यातली जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक त्या 5 उद्योगांमध्ये जी गुंतवणूक झाली ती 29 कोटी रुपये इतकी त्या ठिकाणी होती. 2010-11 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या ही जी पूर्वी 5 होती, त्यानंतर 2010-11 मध्ये या उद्योगांची संख्या 248 वर पोहोचली आणि अशा या उद्योगांमध्ये जी काही गुंतवणूक झाली ती 90,50,449 कोटी रुपये एवढी त्या ठिकाणी गुंतवणूक होती. 2017-18 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या ही वाढली, 257 इतकी झाली आणि त्या उद्योगांचं गुंतवणूक मूल्य 98,49,504 कोटी रुपये इतकं त्या ठिकाणी कोटी रुपयापर्यंत वाढलं. आणि अशा या सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद, ऊर्जा क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, धातू उद्योग, रसायनं, खते, यंत्रसामग्री इत्यादी क्षेत्रातील उद्योग हे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचं योगदान देताना दिसून येत आहेत. परंतु 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणांच्या काळात सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण झालं. जे सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योग तोट्यात चाललेले होते, आजारी पडलेले होते, त्यातले काही सार्वजनिक उद्योग हे अकार्यक्षमपणे चालू असल्या कारणामुळं त्यांच्यामध्ये प्रचंड तोटा होता. असे जे काही सार्वजनिक मालकीचे उद्योग होते त्यांचं खाजगीकरण 1991च्या नवीन आर्थिक सुधारणाच्या काळामध्ये करण्यात आलं आणि त्यासाठी निर्गुंतवणुकीचा मार्ग वापरला गेलेला दिसून येतो. असं असलं तरी आपण की स्वातंत्र्यानंतर भारतीय उद्योगाच्या बाबतीतली जी काही अलीकडची प्रवृत्ती, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार हा झाल्याचंही आपल्याला अधोरेखित करता येईल. त्यानंतर निर्यातवाढीच्या प्रवृत्तीच्या बाबतीतही विचार जर केला तर या उद्योगांच्या माध्यमातून निर्यात वाढल्याचंच आपल्याला दिसून येतं की भारतीय उद्योगातून पारंपरिक वस्तूंबरोबरच यंत्राचे स्पेअर पार्ट, सुटे भाग, रसायनं, धातू उद्योग, विद्युत उपकरणे, अभियांत्रिकी वस्तू इत्यादींची जगातील विविध देशांकडे निर्यात होत आहे. 1991-92 मध्ये औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीतून 32,413.40 कोटी रुपये एवढं उत्पन्न प्रामुख्यानं मिळालेलं होतं. आणि त्यामध्ये जर बघितलं तर साधारणतः त्या 2001-2 मध्ये जे काही उत्पन्न वाढलं, जी काही निर्यात वाढली या उद्योगांची ती 2001-2 मध्ये 1,59,146.40 कोटी रुपयापर्यंतची त्या ठिकाणी निर्यात झाली. तर 2017-18 मध्ये ही आणखीन वाढली
की 2017-18मध्ये देशाच्या एकूण निर्यातीमध्ये औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीचा जो काही वाटा आहे तो वाटा वाढला, जवळजवळ 20,95,221 कोटी रुपयापर्यंत त्याच्यात निर्यातीत वाढ झाली. याचाच अर्थ भारताच्या एकूण निर्यातीतील औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीचं शेकडा प्रमाण 1991-92 मध्ये 63.60% एवढं होतं. त्यात 2001-02 मध्ये 76.10% अशी वाढ झाली. तर 2017-18 मध्ये ते घटलं, 65.25% कमी झालं. परंतु जरी देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा निर्यातीतला वाटा हा कमी झाला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूणच विचार करता भारताच्या एकूण निर्यातीमधलं हे जे काही प्रमाण आहे 65.65% हे देखील लक्षणीय आहे असं आपल्याला प्रामुख्यानं म्हणता येईल. या 91 नंतरच्या जो काही आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आला आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक, याला आपण परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणतो, की 1991 पूर्वी या परकीय गुंतवणुकीवर किंवा भारतामध्ये परकीय गुंतवणूक येण्यासाठी अनेक प्रकारची नियंत्रणं लादण्यात आलेली असल्या कारणामुळं परकीय गुंतवणूक फारशी येत नव्हती. परंतु 1991ला जे काही उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि असा हा जो काही धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळं भारतात परकीय गुंतवणुकीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं. 1991-92 मध्ये एकूण परकीय गुंतवणुकीचं जे काही मूल्य होतं ते $133 दशलक्ष एवढं त्या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक $129 दशलक्ष, तर अप्रत्यक्ष रूपानं जी काही परकीय गुंतवणूक उद्योग क्षेत्रामध्ये झाली ती $4 दशलक्ष एवढी त्या ठिकाणी होती असं आपल्याला प्रामुख्यानं म्हणता येतं. 2010-11 मध्ये ती एकूण $61,851 दशलक्ष इतकी त्या ठिकाणी झाल्याचंही आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यामध्ये देखील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक ही $30,380 दशलक्ष, तर अप्रत्यक्ष गुंतवणुकीचं मूल्य हे $31,481 दशलक्ष इतकी त्या ठिकाणी अप्रत्यक्ष गुंतवणुकीचं मूल्य होत आहे. मग 2017-18 मध्ये एकूण परकीय गुंतवणुकीमध्ये $52,401 दशलक्ष पर्यंत घट झाली आणि प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत $39,431 दशलक्ष पर्यंत वाढ झाली. तर अप्रत्यक्ष गुंतवणुकीत $12,970 दशलक्ष पर्यंत घट झाली. 1991-92 मध्ये एकूण परकीय गुंतवणुकीतील या थेट विदेशी गुंतवणुकीचं शेकडा प्रमाण हे 97% एवढं होतं. 2011 मध्ये त्यात 49% घट झाली. त्याच्यानंतर पुन्हा वाढ 2017-18 मध्ये त्यात वाढ होऊन हे प्रमाण 75% वाढलं. कारण भारत सरकारनं विविध क्षेत्रात 100% परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीला परवानगी दिल्यामुळं नवीन आर्थिक सुधारणानंतरच्या काळात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये वाढ होत गेलेली दिसून येते. त्यानंतर पुढचा ट्रेंड्स आपल्याला या उद्योग जगतातला सांगता येईल तो म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतीय औद्योगिक क्षेत्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं वाढत जाणारं महत्त्व आपल्याला अधोरेखित करता येईल. 2001-02 मध्ये भारतातील लघु उद्योगांची संख्या ही 101.10 लाख एवढी होती. त्यामध्ये जी काही गुंतवणूक झाली ती 1,46,845 कोटी रुपये इतकी त्या ठिकाणी झाली. त्या माध्यमातून जे काही उत्पादन झालं ते 2,61,297 कोटी रुपयांचं उत्पादन या ठिकाणी झालंय.
या उद्योगांनी जो काही या काळातला रोजगार दिला तो जवळजवळ 238.73 लाख व्यक्तींना या उद्योगाने रोजगार उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेला आहे। तर या उद्योगातून जे या काळातलं जे काही निर्यातीचं मूल्य होतं ते जवळजवळ 67,797 कोटी रुपये एवढं होतं। 2015-16 मध्ये त्यात वाढ झाली आणि या ठिकाणी सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमातील जे काही उद्योगांची संख्या आहे किंवा उपक्रमांची संख्या आहे ती या 15-16 मध्ये 633.90 लाख इतकी झाली। गुंतवणूक यामध्ये 8,54,872 कोटी रुपये एवढी गुंतवणूक झाली। त्यातून 21,17,315 कोटी रुपयाचं उत्पादन घेण्यात आलं। 1,214.29 लाख व्यक्तींना या उपक्रमांनी रोजगार मिळवून दिला आणि 7,42,395 कोटी रुपयाचं एकूण निर्यातीचं मूल्य त्यात वाढ झालेली आहे। आणि याच बरोबरच ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं देखील लघुउद्योग महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतंय। 2006-07 मध्ये ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या लघु उद्योगांचं प्रमाण हे 45.20% असून एकूण रोजगारातील जे काही प्रमाण आहे ते जवळपास 40.5% एवढं असल्याचंही दिसून येतंय। या भारतीय उद्योग जगतामध्ये अलीकडची जी काही प्रवृत्तीचा विचार जर केला तर भारतीय उद्योगांचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दबदबा वाढत चाललेला दिसून येतो। म्हणजे नवीन आर्थिक सुधारणानंतरच्या काळात भारत सरकारनं उद्योग क्षेत्रावरील अनेक निर्बंध शिथिल केले। त्याच्यामुळं माहिती तंत्रज्ञान, वित्तीय, नैसर्गिक वायू ऊर्जा, वाहन उत्पादन, औषधं, धातू उत्पादन या क्षेत्रातील कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केलेला दिसून येतो। म्हणजे 2000 मध्ये फोर्ब्स ग्लोबल यांची जी काही यादी पुढे आली ती 2007 मध्ये, म्हणजे फोर्ब्स ग्लोबल 2000च्या यादीत 2007 मध्ये 34 भारतीय कंपन्यांचा समावेश त्या ठिकाणी झाला। त्यात 2018 मध्ये आणखीन वाढ झाली, 58 पर्यंत ही संख्या गेली। प्रामुख्यानं टाटा टी, एसएल पॅकेजिंग, TCS, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्री, टाइम्स ग्रुप इत्यादी किंवा या भारतीय कंपन्यांनी अनेक परदेशी कंपन्यांचं अधिग्रहण केलेलं आहे। भारतीय कंपन्यांनी 2005 मध्ये लहान मोठ्या 100 परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्यात। त्यामध्ये 2015 मध्ये 145 पर्यंत वाढ झाली। आणि मग या भारतीय उद्योगांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर आता मात्र मोठ्या प्रमाणात दबदबा वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येतो। यामध्ये प्रामुख्यानं जर विचार जर केला तर रिलायन्स इंडस्ट्रीनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज विदेशामध्ये आपल्या कंपन्या, उपकंपन्या सुरू केलेल्या आहेत। अशा अनेक टाटा मोटर्सनं त्या ठिकाणी अनेक टाटा उद्योग समूहानं परदेशामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उपउत्पादनं किंवा अनेक प्रकारच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुरू केल्याचं दिसून येत आहे। आणि मग थोडक्यात की भारतानं नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर भारताच्या औद्योगिक क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले। म्हणजे उत्पादनात वाढ झाली, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार झाला, परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये नेत्रदीपक प्रगती या ठिकाणी केली, औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीत वाढ झाली, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कंपन्यांनी परकीय कंपन्यांबरोबर करार केलेत, काही कंपन्या आपल्या ताब्यात त्या ठिकाणी घेतल्या। हा बदल एक उल्लेखनीय असा बदल भारतीय अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक जगतातील झालेला आहे। ही आपल्या दृष्टीनं एक अभिमानाची बाब आहे असंच आपल्याला म्हणता येईल। धन्यवाद।